का ऑर्डर दाखवा. तुम्ही दाखवा मला. तुम्ही आरडतो मला हे करू नका. दबावात टाकायला लागला मला. आम्ही तुमच्यावर कंप्लेंट करेन. सांगतोय मला तुम्ही शासकीय कामात व्यत्यय आणायला लागला आणि हे करायला मला दबावात घ्यालाय तुम्ही. बाहेर ना मॅडम 77 लाखाच्या आर्थिक गैरव्यवहाराचा नाही प्रश्न आहे. काढा बाहेर काढा मला. बाहेर काढा चला. काय कारण मला बाहेर काढण्याचं कारण मला सांगा. शासन मेलंय. शासन मेलंय. प्रशासन मेलंय. प्रशासन मेलंय. प्रशासन मेलेलं आहे. प्रशासन मेलंय. प्रशासन मेलेलं. शासनाला मी 77 लाखाचा भ्रष्टाचार करण्यासाठी विनंती करायला आलोय तर मला प्रशासन मारून बाहेर काढायला लागले. मी सतीश दिगंबर पाकले, राहणार खोतवाडी, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर. ग्रामपंचायत खोतवाडीमध्ये आर्थिक वर्ष 2021-22 पासून आज तागायत 2024-25 पर्यंत मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार हा चालू आहे. आणि त्यातीलच एक वसुली म्हणून सन 2022-23ची 77 लाखाची वसुली ही लागलेली आहे. आणि त्याबाबत RRC प्रस्ताव हा माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सादर बी झालेला आहे 13 तारखेला. आणि त्या अनुषंगाने एक शासनाचं परिपत्रक आहे 2017चं की ज्या ह्याच्यामध्ये रक्कम वसुली निश्चिती झाली असेल तर गटविकास अधिकाऱ्यांनी विनाविलंब फौजदारी गुन्हा दाखल करावा. तर मी त्यासाठी गटविकास अधिकाऱ्यांना वारंवार पाठपुरावा केला. मग त्यांनी 27 तारखेला फौजदारी गुन्हा दाखल करण्यासाठी प्राधिकृत पत्र हे ग्रामपंचायत अधिकारी विशाल ठिकणे यांना दिले. मग विशाल ठिकणे हे राजकीय दबावात येऊन संबंधितावर फौजदारी गुन्हा दाखल करत आहेत. आणि त्यात 3 ग्रामसेवक अडकले असल्यामुळे ते म्हणत आहेत की आमच्या संघटनेचे 3 ग्रामसेवक आणि राजकीय दबाव यामुळे मी काय फौजदारी गुन्हा दाखल करणार नाही. मी 3 दिवस झालं प्रयत्न करालो गटविकास अधिकारी यांना संपर्क साधण्यासाठी. गटविकास अधिकारी संपर्क फोन उचलत नाहीत. विस्तार अधिकारी फोन उचलत नाहीत. मग तेवढा मला मानसिक त्रास झाला म्हणून मी आज माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे न्याय मागण्यासाठी आलो असता मी आत व्हिडिओ शूटिंग चालू होतं की बाबा कारण माझ्यावर हे खोटे गुन्हे दाखल करतात. याच प्रकारचा एक खोटा गुन्हा त्यांनी 2024मध्ये माझ्यावर दाखल केलेला होता. मग आज मी ह्या विषयासाठी बोलताना माझं रेकॉर्डिंग चालत असल्यामुळे CEO मला म्हणाले तुम्ही व्हिडिओ शूटिंग करायचं नाही. व्हिडिओ शूटिंग करत असला तर बाहेर व्हायचं. माझ्या केबिनला व्हिडिओ शूटिंग चालत नाही. मग मी त्यांना म्हणलं माननीय सुप्रीम कोर्टाचेच आदेश आहेत की शासकीय कार्यालयात व्हिडिओ शूटिंगची परमिशन आहे. त्यासाठी परमिशन घ्यावं लागत नाही. 77 लाखाच्या वसुलीचं काय झालं, संबंधितावर फौजदारी गुन्हे दाखल झालेत का नाहीत एवढा प्रश्न मी त्यांना करायला लागलो. तर मला संबंधित त्यांचे सिक्युरिटी गार्ड यांनी हाताला धरून आणि माझ्या गचुऱ्याला धरून मला वडत बाहेर आणलेलं आहे. जर ह्यांना भ्रष्टाचाराचा जर पैसे काढायचे नसतील प्रशासना बसून तर मग ह्यांनी राजीनामा देऊन त्या संबंधित राजकारण्यांच्या घरी जाऊन काम करावं. प्रशासनाचा ह्यांना पगार 2 लाख रुपये गाडी कशाला पाहिजे. जर ह्यांना जर राजकीय दबावातून जर काम करायचं असेल तर त्यांनी राजकीय माणसांच्या घरी जाऊनच काम करावं.